श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 678. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भरतजींनी या धर्मसभेमध्ये कशा पद्धतीने संवादास सुरुवात केली त्याची पूर्वपीठिका अभ्यासत होतो. जेव्हा प्रभू रामचंद्रांनी मुनी वसिष्ठ आणि राजा जनकाला विनंती केली की मी केवळ आपल्या सांगण्यानुसारच आचरण करेन, त्यावेळेला पुन्हा एकदा सभेमध्ये एक स्तंभित अवस्था निर्माण झाली. रामाला नेमका काय आदेश द्यावा, आणि त्यामुळं सर्व सभा संत शिरोमणी भरताच्याकडे पाहू लागली की आता आपणच आपलं हे मौन सोडा, आपल्या हृदयातला जो आशय आहे तो प्रभू रामचंद्रांना सांगा. भरताने ओळखलं की आता आपल्याला संवाद करणं गरजेचं आहे. तेव्हा मनामध्ये धीर धारण करून आपल्या हृदयामध्ये आपल्या बंधूंविषयी असलेलं प्रेम त्याला थोडंसं आवर्त घेत आपण त्यांचे दास आहोत या भावनेतून नीतीच्या आधाराने स्वाभाविक संवाद इथं अपेक्षित होता. त्यामुळे जरी हृदयामध्ये प्रेमाचा हा पर्वत विंध्यांचलासारखा वाढत असला तरी भरतरूपी अगस्तींचं जे स्वरूप विवेकाच्या आधाराने त्यांच्या अंतरंगात राहत होतं, अशा विवेकरूपी अगस्तीजींनी या प्रेमरूपी वाढणाऱ्या विंध्यांचलाला आपल्या स्पर्शाने थांबून ठेवलं. जी समस्त सभा आपली बुद्धी हरपून बसली होती, जणू काही ती आपली सृजनशीलता हरवून बसली होती, अशी सृजनशीलता पृथ्वी देखील हिरण्याक्षाच्या असलेल्या या सर्व प्रकारच्या संहारामुळं आपली जेव्हा ही नवनिर्मितीची संकल्पना घालून बसली, त्यावेळेला ज्या पद्धतीने भगवंताने वराह रूप धारण करून पृथ्वीला या रसातळातून वरती आणलं, त्या पद्धतीने भरतजी त्यांचा विवेक हाच वराह झालेला आहे. सभेची समस्त स्तंभित झालेली बुद्धी जी नवनिर्मिती करू शकत नाही ती पृथ्वी झालेली आहे, आणि शोकरूपी हिरण्याक्षाने तिला अगदी रसातळापर्यंत नेलेलं आहे. अशा भरतजींनी त्या बुद्धीला पुनर्जीवित केलं, पुनर्संस्थापित केलं. आणि मग भरतजी माता शारदेचं स्मरण करून अत्यंत निर्मळ, सरळ, मृदू आणि विनयशील वाणी घेऊन या सभेमध्ये संवाद करण्यासाठी तयार झाले. हृदयस्थ असलेल्या आपल्या सीतारामाचं त्यांनी मनोमन स्मरण केलं, आणि ते आता धर्मसभेला कशा पद्धतीने आपल्या मनातला आशय निवेदित करणार आहेत त्या संवादाचं गायन गोस्वामीजी आम्हाला आजपासून सांगू लागणार आहेत. सज्जनहो, अयोध्याकांडाचं हे शिखर आहे, तेव्हा यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक गुणधर्म हा मनापासून ऐकावा हीच आपल्या चरणी प्रार्थना. गोस्वामीजी गाऊ लागतात. प्रभु पितु मातु सुहृद गुर स्वामी, पूज्य परमहित अंतरजामी, सरल सुसाहिबु शील निधानु, प्रणत पाल सर्वज्ञ सुजानु, समरथ शरणागत हितकारी, गुण गाहकु अवगुण अघहारी, स्वामी गोसाई सरीस गोसाई, मोहि समान मैं साई दोहाई,
प्रभु पितु बचन मोह बस पेली, आयहूँ यहाँ समाजु सकेली। जग भल पोचऊँ चरु नीचू, अमी अमर पद माहू रुमीचू। राम रजाई मेट मन माही, देखा सुना कतहूँ को नाही। सो मैं सब विधि कीन्ही ठिठाई, प्रभु मानी स्नेह सेवकाई। कृपा भलाई आपनी नाथ कीन भल मोर, दूषण भेभूषण सरिस सुज सुचारु चहूर। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, भरतजींनी आपल्या हृदयस्थ वसणाऱ्या प्रभू रामचंद्र आणि सीताजींचं स्मरण केलं. शारदा मातेला आवाहन केलं की तिने आपल्या जिव्हेवरती वस्ती करावी आणि अशा शब्दांची निवड करावी की ज्या आधाराने हे शब्दच जणू काही प्रभू रामचंद्र आणि सीताजींचं पूजन ठरेल. किती सुंदर भाव आहे हा भरतजींचा. आपण बघतो अनेकदा समाजामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी आपला प्रामाणिक भाव असतो, परंतु नेमके ती भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव मात्र आपल्याला काही केल्या करता येत नाही. ते शब्द काही केल्या आपल्या मुखातून फुटतच नाहीत. लेखणी घ्यावी तरी देखील ती लेखणी त्या शब्दांना न्याय देऊ शकत नाही. आणि मग अशा वेळेला त्या भावना तशाच आपल्या हृदयामध्ये आपण जतन करतो, परंतु कधी व्यक्त करू शकत नाही. अशा आपल्या भगवंताविषयी जेव्हा आपल्या अंतरंगामध्ये या शारदा मातेची कृपा होते ना, त्याच वेळेला या अंतरंगातल्या भावनेला शब्दांचं स्फुरण येतं. बरं सज्जनो, आपण बघतो की अनेकदा नामसाधनेच्या एका टप्प्यावरती त्या साधकाच्या जीवनामध्ये सृजनशीलता प्रवेश करते. आजपर्यंत त्याच्या जीवनामध्ये त्याने कधीच अनुभव नव्हता घेतला अशा पद्धतीचं विलक्षण काव्य त्याच्याकडून घडू लागतं. विलक्षण सुंदर प्रकारचे विचार त्याच्यामध्ये प्रगट होऊ लागतात. एखादं स्तोत्र झरझर झरझर पाठ होऊ लागतं. आपल्या गुरुच्या विषयी भरभरून बोलू लागतो. या सर्व गोष्टी घडत असतात जणू काही सद्गुरूची कृपारूपी शारदाच या वेगवेगळ्या कृतींमधून व्यक्त होत असते. त्यामुळं जेव्हा अशा जीवनामध्ये जर घडामोडी घडू लागल्या तर याचं श्रेय नित्य आपण आपल्या सद्गुरूंना द्यावं. कारण हे आपलं नाही. हे जर आपल्याकडे असतं तर हे आपण आईच्या उदरातून प्रगटताच आपल्याला जमायला हवं. परंतु आयुष्याच्या एका टप्प्यावरती हे स्फुरण पावतं, म्हणजे निश्चितच हे कोणाच्या तरी कृपेचं फळ आहे. ही कृपा म्हणजेच शारदा माता आहे. आणि त्या शारदा मातेला सर्वाधिक जर या स्फूर्तीमधून कशाने विलक्षण आनंद होत असेल तर तो आनंद आहे जेव्हा ती स्फूर्ती भगवंताचं भजन करण्यासाठी, भगवंताचं गुणगान करण्यासाठी, त्याचं संकीर्तन करण्यासाठी, त्याचं गुणविशेष वर्णन करण्यासाठी वापरलं जातं. अन्यथा या जगामध्ये ललित साहित्य देखील आहे. या साहित्य विश्वामध्ये अनेक प्रकारची काव्य निर्माण होतात, परंतु जे माऊलीने आज या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आम्हाला दिलेलं आहे,
पूज्य बाबा म्हणायचे की मला अत्यंत अचंबा वाटायचा की 16 वर्षाच्या या मुलाने हे एवढं अद्भुत काव्य, जीवनाचा अनुभव एवढ्या कमी वयाचा असताना कशा पद्धतीने लिहिलं असावं. माऊली ज्ञानेश्वर तर प्रत्यक्ष श्रीकृष्ण होते, यात काही शंकाच नाही. परंतु आम्ही देखील याच श्रीकृष्णाचे अंश आहोत. ममै वांशो जीवलोके जीवभूत सनातना मनःषष्ठान इंद्रियाणि प्रकृतीस्थानी कर्षति. आम्ही त्या भगवंताचेच अंश आहोत आणि त्या अंशरूपी भगवंताला प्रफुल्लित करणं हीच सर्व साधना आहे. हे घडू शकतं, हे होऊ शकतं जेव्हा ती स्फूर्ती संपूर्णपणे अहंकार विरहित असते, जेव्हा त्या स्फूर्तीमध्ये कुठल्याही पद्धतीचा आपल्या स्वतःचा लौकिक वाढावा असा भाव नसतो, जेव्हा ती स्फूर्ती विकाऊ नसते, तेव्हा ती स्फूर्ती नित्य बहरत जाते. मोगरा फुलला फुले वेचुता बहरू कळी आसी आला. तशी ही जीवनामध्ये एक विलक्षण स्फूर्ती आपण आपल्या अंतरंगामध्ये या भगवंताच्या गुणविशेषासाठी जाणवू शकतो. नित्य नवीन तीच कथा, त्याच चौपाया, परंतु दररोज नवीन आनंद. हे खरं या सर्व शारदा मातेचं स्वरूप आहे. यामध्ये व्यक्ती हा गौण आहे, कारण तो निमित्त आहे. जसं एखाद्या लाऊडस्पीकर मधून आवाज येतो तेव्हा त्या लाऊडस्पीकरचं त्यामध्ये काय कर्तृत्व आहे, त्याच्या मागचा कोणीतरी शिलेदार वेगळा आहे, हे व्यावहारिक उदाहरण आपल्याला दिसतं ना. कोणी जाऊन लाऊडस्पीकरच्या गळ्यामध्ये हार घालत नाही, त्याची पूजा करत नाही, त्याच्याविषयी टाळ्या वाजवत नाही. त्याचप्रमाणे या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जे काही स्फुरण येतं ते आपण केवळ लाऊडस्पीकर किंवा माईक आहोत या भूमिकेने आपल्याला खरोखर कळायला हवं. आणि जेव्हा आपण असे आतून पूर्ण मोकळे होतो त्यावेळेला ती शारदा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये एक विलक्षण बहार आणते बरं का. गोस्वामीजींनी हे एवढं 2 वर्ष 7 महिने 26 दिवस रामायण लिहिलं. हे काय आहे? हा देह केवळ झरझर लिहित होता. त्या सर्व गोष्टींच्या मागची शक्ती मात्र कोणीतरी निश्चित वेगळीच आहे. आणि आम्हा भारतीय संस्कृतीमध्ये एक विलक्षण आम्हाला श्रीमंत करून टाकले या संतांनी. या शारदेची ही नवनिर्मिती ठाई ठाई त्यांनी आमच्यासाठी भरून ठेवलेली आहे. एवढं वैभव मला वाटत नाही इतर कुठल्या धर्मामध्ये, इतर कुठल्या संप्रदायांमध्ये उपलब्ध असेल जेवढं आपल्या या सनातन हिंदू संस्कृतीने आपल्याला दिलेलं आहे. बघा, ते धुळ्याचं वाग्देवता मंदिर आहे समर्थांचं. तिथं अजूनही अशी अनेक समर्थांची बाळं उपलब्ध आहेत ज्यांना अजूनही अभ्यासासाठी योग्य अशा व्यक्ती सापडलेल्या नाहीत. म्हणजे जे समर्थांनी त्या काळामध्ये रचून ठेवलेला आहे तो वारसा अजूनही आम्हाला संपूर्णपणे कळून घ्यायचा आहे. एवढं विलक्षण प्रसाद या सरस्वती मातेचा समर्थ रूपाने इथं उभा राहिला. अशा या शारदा मातेचं स्मरण करून आपण देखील भरतजींच्या या गुह्यवाणीला समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. अन्यथा आम्हाला आमच्या बुद्धीच्या आधाराने हे कळणारच नाही. परवा एका व्यक्तीने मला सहज विचारलं की अहो, हे अजूनही किती दिवस तुम्ही सांगा अशा पद्धतीने होणार. त्यांचा प्रश्न योग्य आहे, त्यामध्ये चुकीचं काही नाही. कारण मनुष्य आम्हाला सगळे एक घाव 2 तुकडे करणारे अशा पद्धतीचे संसारामध्ये दिसतात. आम्हाला जोपर्यंत हा विवेक, या चौघांच्या भोवती असलेल्या या धर्माच्या मर्यादा याचं एक सुंदर चित्र अंतरंगामध्ये उभं राहणार नाही तोपर्यंत आम्हाला नेमकं त्यांच्या विचार प्रवाहांची दिशा कळू शकणार नाही. आणि शारदा माता काय करते तर आम्हाला त्या भावनेशी तद्रूप करून टाकते. बघा,
ती तद्रूपता जेव्हा येते त्यावेळेला आम्हाला राजा जनक, मुनी वसिष्ठ, भरत आणि राम यांच्या या मर्यादा आणि त्याच्यामध्ये चाललेला हा विवेकरूपी संवाद हा कशा दृष्टीने आपल्या अंतरंगामध्ये समाधान देतो याचा अनुभव त्याच क्षणी येऊ शकतो. तेव्हा आपण देखील सर्वजण शारदा माता आणि हृदयस्थ असलेल्या प्रभू रामचंद्र सीताजींचं स्मरण करूयात आणि भरतजी नेमकं आम्हाला आता काय सांगत आहेत याचा थोडासा मागोवा घेण्याचा प्रयत्न करूयात. भरतजींनी प्रभू रामचंद्रांना सलग 20 विशेषणं वापरली आहेत. हा पहिला शारदा मातेचा प्रसाद आहे. बघा, जेव्हा आपण चौपाई बघू तेव्हा आपल्याला तेवढे शब्द देखील नीट सापडणार नाहीत, परंतु जर नीट मोजले तर भरतजींनी एका ओळीमध्ये प्रत्येकी 5-4 अशा पद्धतीने विशेषण करत करत 2 चौपायांमधून भगवंताला 20 आणि स्वतःसाठी 21 असं विशेषण वापरलंय. आपल्याकडे 21 आकड्याचं विशेष महत्व आहे. आपण गणेश चतुर्थीला 21 आवर्तन करतो अथर्वशीर्षाचे. 21 दिवस हा शारीरिक नियमांसाठी देखील उपयुक्त मानला जातो. असं म्हटलं जातं की आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या रक्ताचे गुणधर्म जेव्हा आपण एखादी कृती नियमितपणे 21 दिवस करतो त्यावेळेला ती त्याला अंगवळणी पडते. या 21 गुणधर्मांपैकी जणू काही 20 गुणधर्म हे भगवंताचे आणि 1 गुणधर्म भरताने आपला शेवटचा सांगून ठेवलेला आहे. कुठली 20 विशेषणं वापरलेली आहेत जी या शारदा मातेच्या कृपेने भरताने प्रभू रामचंद्रांसाठी व्यक्त केली. प्रभू, पितु मातु, सुहृद, गुरुस्वामी. हे प्रभो, तुम्ही ईश्वर आहात हे जणू काही भरतजी प्रथम शब्दामध्ये सांगतायत. आपण माझे ज्येष्ठ बंधू आहात, आपण दशरथाचे पुत्र आहात, आपण अयोध्याचे अत्यंत लाडके असे युवराज आहात. या सर्व उपाधी आहे. आपण प्रभू आहात. राम ही व्यक्ती नाही ना, राम ही कल्पना आहे. राम ते परमतत्व आहे, ते वैश्विक तत्व आहे, उपाधी रहित तत्व आहे. जे प्रभू तत्व भरताने प्रथम वाक्यामध्ये सांगितलं तेच विभीषणाने देखील प्रथम भेटीमध्ये सांगितलंय. सुनहु देव सचराचर स्वामी. देव, तू प्रभू आहेस, तूच तो परमात्मा आहेस ज्याच्यासाठी म्हणून सर्वजण एवढा या साधनेचा आटापिटा करतात. हे भगवंता, तोच तू आहेस. त्यामुळे पहिलं विशेषण प्रभू. परंतु तो परमात्मा मनुष्य रूपामध्ये आला आणि त्या परमात्म्याने सगळ्यात पहिले जीवाच्या विषयी कुठली भूमिका घेतली? पितू आणि मातू. तू आई आणि वडील झालास जीवाचा. जे संसारामध्ये आई वडिलांचं कार्य आहे, जसं एखाद्या लहान मुलाला जर अगदी लहानपणीच वडिलांचं किंवा आईचं छत्र जर त्याचं हरपलं तर त्याच्या विकासामध्ये ती जागा कधीच कोणी भरून काढू शकत नाही. परंतु इथं एक असा आधार आहे की जो आई आणि वडील दोन्हीही होऊ शकतो आणि ते तत्व आहे प्रभू रामचंद्र. तो वडिलांसारखं आपल्याला संरक्षण देखील देतो आणि आईसारखं ममत्व देखील देतो. आम्ही अजून त्याचं लेकरू होत नाही, त्यामुळं आम्हाला या कल्पना वाटतात. भरत त्याचा धाकटा भाऊ असूनही त्याला जेव्हा प्रभू रामचंद्रांचं हे रूप आपल्या हृदयामध्ये तो जाणतो की आपल्याला कोणी सांभाळलं, कोणी या ममत्वाने आपल्याला या चित्रकूटपर्यंत येऊन दिलं, तर ते जर कोणी असेल तर तो पितू मातू माझा राम आहे. आणि तो केवळ आई वडील या एका नात्याच्या आधाराने माझ्यासाठी त्या एका अंतरापर्यंत राहत नाही. तो माझा सुहृद होतो, माझा सखा होतो. लहानपणी मनात आलेली कुठलीही गोष्ट माझ्या रामाजवळ बोलताना मला कधीच संकोच वाटला नाही. आणि सज्जनो, ही जी भूमिका भरत सांगत आहेत ना, त्या सर्व नात्यांनी राम देखील आपल्याशी जोडलाय बरं का.
तो हे मोहे नाते अनेक. अनेक नाती आहेत भगवंताची आणि आपली. भगवंत म्हणतो तुम्ही त्याच्यातलं नातं निवडा, तुम्हाला कुठलं नातं पाहिजे. जसं एखादा विक्रेता अनेक प्रकारच्या साड्या माता भगिनींच्या समोर ठेवतो, म्हणतो तुम्हाला कुठली पाहिजे ह्याच्यातली घ्या, मी तर इथं सर्व घेऊन बसलेलोच आहे. त्याप्रमाणे भगवंत देखील आमच्या समोर ही सर्व नाती उघडी करून बसलाय. श्री महाराज देखील आम्हाला हेच म्हणायचे की मला केवळ तसबिरी पुरता, समाधी पुरता मानू नका, मला तुमच्या घरातलं कोणीतरी माना. तुम्ही माझ्याशी नातं जोडा आणि त्या नात्याच्या आधाराने माझ्याशी जगा. आणि आपल्यापैकी अनेक लोक श्री महाराजांशी, आपले वडील, आपले आजोबा, आपला सखा, आपलं सर्व काही, या दृष्टीने त्यांच्याशी जेव्हा संवाद साधतात तेव्हा महाराज देखील तुमच्याशी ते नातं अत्यंत प्रामाणिकपणे निभावतात बरं का. राम सुहृद आहे, सखा आहे. तुम्ही त्याच्याशी मनातली कुठलीही भावना बोलू शकता. गुरु आहेच. राम हा गुरु आहे, सर्व विद्यांचा गुरु. अशी कुठलीही विद्या नाही जी रामापासून परे आहे. बघा, जेव्हा ही सर्व भावंड शाळेत गेली तेव्हा गोस्वामीजी काय म्हणतात, अल्पकाल सब विद्याय. ज्यांचे श्वासच मुळी वेद आहेत त्यांच्यासाठी आता अजूनही वेगळं शिक्षण काय असणार. त्यामुळं अल्प काळामध्ये सर्व विद्या या मुलांना आली. त्यामुळं राम हा या सर्व गोष्टींचा गुरु आहे. मी तर माझ्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये देखील बऱ्याचदा बघतो, एखादा प्रश्न येतो, सगळेजण डोकं खाजवत बसतात आणि मी मनातल्या मनात म्हणतो, अरे रामा काहीतरी उत्तर सांग रे. आणि कोणाच्या तरी माध्यमातून मला ते त्यावेळेला उत्तर मिळतं. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. तो गुरु आहे. आमच्या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये त्याला आम्ही उस्ताद म्हणतो. तो उस्तादांचा उस्ताद आहे. त्याला सर्व कळतं, फक्त विचारलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की तो राम केवळ तसबिरीमध्ये आहे, मंदिरामध्ये आहे. अहो, तो तुमच्या अवतीभोवती घुटमळतोय. तुम्ही जेवढं त्याला विचाराल तेवढं तो तुम्हाला सांगतो. तुम्हीच त्याला विचारत नाही, मग तो काय बोलणार तुमच्याशी. त्यामुळे तो गुरु आहे, तो स्वामी आहे. स्वामी याचा अर्थ सगळ्याचा मालक येतो. जसं आपण एखाद्या आपल्या नोकरी धंद्यामध्ये एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला कळत नाही तेव्हा आपण काय करतो की साहेबांना विचारून सांगतो असं म्हणतो. राम जेव्हा आपण स्वामी म्हणतो त्यावेळेला आपल्याला पडलेले प्रश्न स्वाभाविकपणे आपण सांगून टाकावेत की साहेबांना विचारून सांगतो. तो स्वामी आहे, तो बघून घेईल. आपल्याला जेवढा पगार मिळतो तेवढेच निर्णय आपण घ्यावेत, होय की नाही. त्याच्या पलीकडचे प्रश्न साहेबांचे असतात. आपण कशाला त्यासाठी आपल्या मनाला त्रास करून घ्यायचा. त्यामुळं कुटुंबामध्ये एखादा प्रश्न काय करावं हुरहुर लागली, आपल्या मनाला सांगावं, साहेब सांगतील त्याप्रमाणे होईल, तू नको विचार करूस. नोकरदार मनुष्य काही विचार करतो का. साहेबांकडे फाईल पाठवल्यावर ते बघतील काय करायचं त्याचं. तेवढं आपण निर्धास्त व्हावं. बघा, ते पूज्य आहेत. जरी ते आपले सखा असले तरी आपण त्यांच्या बरोबरीचे नाही बरं का. ते आपल्यासाठी खाली येतात सखा होऊन, परंतु ते अगदी इंद्रादी देवांपासून, ब्रह्मादी देवांपासून देखील सर्वांना पूज्य आहेत. ते आपल्याशी ममत्वाने वागतात, म्हणून आपण त्यांच्याशी समत्वाने वागू नये. ते आपल्यासाठी नेहमीच पूजनीय असले पाहिजेत. आपलं अखंड परमहित करणारं जर कोणी असेल तर तो केवळ राम आहे. हे आपल्या मनामध्ये नित्य स्मरणामध्ये ठेवावं की माझं हित कोण करेल, केलं तर केवळ राम करेल, बाकी कोणीच करणार नाही. आणि जर ते कोणाच्या माध्यमातून झालं तर ती केवळ रामाची संवेदना त्या व्यक्तीच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचली. आपला परमहितैषी राम आहे, तो अंतर्यामी आहे. अशी कुठली गोष्ट आहे की जी त्याला कळत नाही. मग आपण म्हणाल त्याच्या कानावर का घालायची प्रत्येक गोष्ट. जर तो अंतर्यामी आहे तो तर सर्व जाणतोच. परंतु जसं लहान मूल आईला बोबडे बोल बोलून, नक्कल करून, हसवून दाखवतं, यामध्ये प्रसन्नता कोणाला मिळते, आईच्या हृदयाला प्रसन्नता मिळते. असं नाही की तिला काही माहित नाहीये. तसं रामाचं आणि आपलं नातं असावं. आपण आपल्या स्वतःलाच निवेदित करावं रामासमोर.
तो अंतर्यामी असला तरी त्याच्याशी संवाद करावा, त्याला आपले बोबडे बोल ऐकावेत. रामाचं हे विशेषण आहे की तो अंतर्यामी आहे. प्रणतपाल उर अंतरजामी, बिभीषणाने देखील तेच म्हटलंय. आणि राम हे एक असं निर्धास्त व्यक्तित्व आपल्या जीवनामध्ये आहे, जे सरळ हृदयी आहे. त्याच्या मनामध्ये कुठलाही कपट नाही. तो जे काही तुमच्याशी बोलेल त्यामध्ये केवळ तुमचं हित कसं होईल हा विचार करूनच बोलेल. त्याला स्वतःचं हित असं वेगळं नाही. त्यामुळे तो अत्यंत सरळ हृदयी आहे. तो श्रेष्ठ स्वामी आहे. तो शीलाचं भांडार आहे. तो जे काही सुचवेल त्यामधून केवळ आणि केवळ तुम्हाला या नीती धर्माचं, या शीलाचं आचरण कशा पद्धतीने करावं हाच जणू काही मार्ग शिकवत राहील. तो शरणागतांचा रक्षक आहे. तुमच्याकडून चूक झाली, तुमच्याकडून एखादं शील आचरणामध्ये आणण्यामध्ये तुम्ही कमी पडला, तुम्हाला तुमचं मन खातंय, काय करावं? हृदयस्थ रामाला शरण जावं. चूक झाली. तो शरणागत रक्षक आहे. मला असं वाटतं कधी कधी राम कृष्ण हे निळे सावळे का झाले हो? त्यांना देखील लक्ष्मणासारखं गोरपान होता आलं असतं, बलरामासारखं गोरपान होता आलं असतं. मला वाटतं आमच्यासारख्या जीवांच्या विषयातलं विष सतत प्राशन करून करून हा माझा राम आणि कृष्ण निळे शार झालेले आहेत, कारण ते शरणागताचे रक्षक आहेत. राम सर्वज्ञ आहे. अशी कुठलीही गोष्ट या ब्रह्मांडामधली नाही जी राम माझा जाणत नाही. आणि त्याचबरोबर तो सुजाण देखील आहे की त्या सर्वज्ञतेच्या मध्ये कुठल्या गोष्टीच्या आधाराने संवाद करावा ही सुजाणता माझ्या रामामध्ये आहे. राम सर्वज्ञ आहे, सुजाण आहे आणि तरी देखील समर्थ आहे. कुठलाही प्रश्न असा नाही जो रामाच्या ताकदीच्या पलीकडचा आहे. राम शरणागताचं हित करणारा, गुणग्राही आणि अवगुणहारी तसेच पापहारी आहे. हे गोस्वामी, असं म्हणून भरतजी रामाचे हे 20 गुणविशेष सांगतात आणि मग 21वा गुणविशेष सांगताना म्हणतात की हे गोस्वामी, तुमच्यासारखे केवळ तुम्हीच आहात. हे गुण मी तुमच्यासाठी सांगतोय, परंतु या गुणांच्या देखील उपाधी आहे, कारण की तुम्ही जसे आहात त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाही. आणि हो, 21वा गुण लक्षात घ्या की तुमच्यासारखे तुम्हीच आहात आणि स्वामींचा द्रोह करण्यामध्ये माझ्यासारखा केवळ मीच आहे. तुम्ही सांगितलं होतं दशरथ राजाच्या आज्ञेप्रमाणे की मी वनात चाललेलो आहे. राजा दशरथांनी सांगून ठेवलं होतं की भरत आल्यानंतर त्याचा राज्याभिषेक करा. तरी देखील हा भरत आपल्या आज्ञेच्या पलीकडे जाऊन, आपल्या आज्ञेचं उल्लंघन करून केवळ एकटा नाही, एवढ्या सगळ्या समाजाला घेऊन आला आणि तुम्हाला संकोचात टाकून बसला. आपण अंतर्यामी आहात, प्रत्येकाला होत असलेले कष्ट पाहताय आणि या सगळ्याचा जिम्मेदार आहे हा भरत. आयहूं इहां समाज सकेली. एकटा नाही, सगळ्या समाजाला घेऊन आलो तुमच्या आज्ञेचं उल्लंघन करून. स्वामी, जगामध्ये जेवढे काही पदार्थ आहे, मग ते विष असो, अमृत असो, एखाद्याचा स्वर्ग मिळो, एखाद्याला नरक मिळो, एखाद्याला अमरपद मिळो, एखाद्याला आणखीन काही चांगलं किंवा वाईट मिळो, मला आपणास एकच प्रश्न विचारायचा आहे प्रभू, की विषाला देखील विषपण देण्याची इच्छा आपली असते आणि तेच विष तुमची इच्छा नसेल तर दुसऱ्यांसाठी विष ठरत नाही. संत मीराबाईला राणाने भेजो विष का प्याला, त्यानंतर काय झालं? तेच विष मीराबाई प्राशन करतीये आणि काळा सावळा पडतोय तो कृष्ण. मीराबाईला काहीच होत नाहीये. हे घडतं
विष असूनही विष तिच्यावरती अंमल करू शकत नाही, कारण की विषाने विषासारखं वागावं याची आज्ञा तुमच्या हातात आहे. अमृत पिऊन देखील मनुष्य मृत्युमुखी पडू शकतो, अशा पुराणामध्ये आपल्याला कथा दिसतात. का ते अमृतत्व त्यामध्ये जाऊन कार्य करू शकत नाही? कारण त्या अमृतामधलं अमृतत्व हे देखील आपली इच्छा आहे. बघा, आपल्याकडे देखील एक वाक्य प्रचार है, अब इन्हें दवा और दुआ की जरूरत है. अरे दवा और दुआ की क्यों जरूरत है? जर दवा काम करणार असेल तर दवाच काम करेल. नाही, त्या दवाने काम करावं, त्याचे गुणधर्म लागू पडावेत, यासाठी दुवाची गरज आहे. म्हणजे आपण देखील वाक्य प्रचारांमधून हे मान्य करतो की जगामधली कुठलीही गोष्ट ही स्वतंत्र नाही, त्या प्रत्येक गोष्टीवरती रामाच्या इच्छेचा अंमल आहे. प्रत्येक गोष्ट ही रामाच्या आज्ञेमध्ये आहे. केवळ हा एकटा भरतच असा आहे की जो रामाच्या आज्ञेचा अव्हेर करून इथपर्यंत आला. स्वामी, पण आपल्या करुणा निधान, आपल्या या दया सिंधुत्वाचं मी काय वर्णन करू स्वामी? या भरताने हा एवढा मोठा अक्षम्य अपराध केला, तरी देखील माझ्या रामाने देखा सुना कतहु को नाही. मी सर्व प्रकाराने धृष्टता केली. मी आपला अपराधी आहे. एवढी मोठी धृष्टता केली, एवढा मोठा समाज आपल्याला संकोचात टाकण्यासाठी घेऊन आलो स्वामी. परंतु तरी देखील तुम्ही माझ्या या धृष्टतेला मी तुमची करत असलेली सेवा आणि माझ्या मनातला स्नेह आपण या रूपाने स्वीकारला. खरं तर मी अपराधी होतो. आपण माझा अव्हेर केला असता तर तो देखील नीतीला धरूनच होता. परंतु तरी देखील या भरताला केलेल्या या विषरूपी सेवेचं देखील विष आपण काढून घेतलं आणि त्याच्या या कृतीला ती विषरूपी असूनही अमृत रूपाने या जगासमोर आणलं की बघा माझा भरत माझी किती सेवा करतो, त्याचं माझ्यावरती किती प्रेम आहे. प्रभू, ही सर्व आपली कृपा आहे. आपल्या कृपेने आणि भलेपणानेच माझं कल्याण केलेलं आहे. नाहीतर माझ्यामध्ये कुठली पात्रता आहे? मी तर निरंतर चुकणार आहे, नित्य चुकत आलोय. तरी देखील इथं सर्व साधू समाज माझं कौतुक करतो. मला यांच्या सभेमध्ये एवढा मोठा मान देतो. राजा जनक, मुनी, वसिष्ठ मला म्हणतात की भरता तू आम्हाला सांग, आम्ही तू सांगशील त्याप्रमाणे आचरण करतो. प्रभू, यामध्ये भरताचं काही नाही. हे सर्व काही आहे, हे सर्व काही आपल्या कृपेचं फळ आहे. आणि त्यामुळं माझ्यामध्ये असलेल्या अनंत दूषणांना तुम्ही साधू समाजामध्ये भूषण करून टाकले स्वामी. भरताचं हे हृदय या धर्मसभेमध्ये अशा रीतीने व्यक्त होतंय. सज्जनो, त्यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.